नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहता तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण मस्करनीस कॉलनी 2 या ठिकाणी असणाऱ्या सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत. इंग्लिश मिडियम जरी असेल तरी अत्यंत मराठी शुद्ध भाषेत आणि पारंपरिक ढोल ताशा गजरात या ठिकाणी गणेशाचं विसर्जन आत्ता होणार आहे. लहान मुलांनी अक्षरशः मराठीमध्ये अतिशय छान आरती देखील म्हटलेली आहे. आपण लवकरच जे मुख्याध्यापक किंवा शिक्षक आहेत त्यांच्याकडे ही माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. माझं नाव सौ स्मितल चंद्रशेखर रहाळकर. सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख या नात्याने मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाची ओळख करून द्यायला मला नक्कीच आवडेल. बरं, आज या ठिकाणी अतिशय छान असं 7वा दिवस आहे गणपतीचा आणि आपण पारंपरिक पद्धतीने त्यांना गणेशाला एक निरोप देत आहे. तर आपण नक्की काय माहिती द्याल, म्हणजे गणपतीविषयी समजा कितवं वर्ष आहे आपल्या शाळेचं आणि काय सांगाल? मागच्या वर्षीपासून सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलने गणपतीची स्थापना आणि विसर्जन हा भारतीय संस्कृतीप्रमाणे जसं टिळकांनी आपल्याला शिकवलेलं आहे की आपण गणेशोत्सव साजरा करावा, सगळ्यांनी एकत्र यावं, सर्व धर्मांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव आपण साजरा करणं आवश्यक आहे. म्हणून मागच्या वर्षीपासून आम्ही सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि याही वर्षी देखील आम्ही गणपती बसवलेला आहे आणि तो उत्सव आम्ही जोरदार साजरा करत आहोत. आजचा गणपती 7वा दिवस आहे. आपण विसर्जन करणार आहोत आणि ते सुद्धा इको फ्रेंडली, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला निसर्गाची जपणूक करायची आहे आणि त्या जपणुकीबरोबर आपल्याला इको फ्रेंडली गणपती विसर्जन कसे असते किंवा कसे असावे हे देखील आम्ही सगळ्यांसमोर एक उदाहरण देणार आहोत. ओके, धन्यवाद. तो माहिती. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी सौ मेघना श्रीकांत विरकर आणि आज कार्यक्रमाचं नियोजन असं की आज स्थानिक तळेगावचं लोकल गणपती विसर्जन आहे जे 7व्या दिवशी असतं. बरं. आणि या 7ही दिवशी वेगवेगळ्या वर्गांनी वेगवेगळे गणपतीच्या आरती म्हटल्या. 7ही दिवशी अनेक वर्गांना आम्ही प्रसादाचं वाटप करण्यास सांगितलं होतं. यात मुलांचा अतिशय उत्कृष्ट आणि सक्रिय सहभाग होता. दरवर्षी शाळा अकॅडमिक याच्यावर फोकस करतेच, पण या निमित्ताने शाळेने मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली आहे, आपल्या परंपरेची ओळख करून दिली आहे आणि हे 7ही दिवस अतिशय उत्साहाचे गेलेत आणि मुलांनीसुद्धा फार अतिशय एन्जॉय केले. अभ्यास करून मुलांनी कसे, म्हणजे आरती वगैरे कसं वेळ दिली? म्हणजे पूर्ण शैक्षणिक वर्षाचं कुठलंही नियोजन न बिघडता 7ही दिवशी मुलांनी व्यवस्थित नियोजन करून आरती केल्या आणि हा गणपती उत्सव अतिशय धार्मिकतेने साजरा केला. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी कौस्तुभ ओक. मी गेल्या वर्षीपासून इथे सह्याद्री शाळेमध्ये रुजू झालेलो आहे शिक्षक म्हणून. बरं. आणि ह्या आमच्या शाळेमध्ये गेल्या वर्षीपासूनच गणपती, मगाशी सांगितलं तसं गेल्या वर्षीपासूनच आम्ही गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये अगदी प्री प्रायमरीपासून ते 10वीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो. मुख्य म्हणजे याच्यामध्ये आम्ही एक सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांच्या करवी आम्ही सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन करावं. मग त्याच्यामध्ये जो काही गणपती आहे शक्यतो आपण शाडू माती वगैरे बाकी सगळं वापरतोच, पण त्याच्याबरोबरीने जर का आपण घरच्या घरी बादलीमध्ये हे विसर्जन केलं आणि त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात, जर का ती टाकली तर त्या सगळ्या याचा आपल्याला खत म्हणून त्या ठिकाणी चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही समजा निर्माल्य टाकलं तर त्याचा घाणवास न येता ते व्यवस्थितपणे कुजतं आणि त्याचा आपल्याला घरातल्या बागेसाठी किंवा बाकी सगळ्या याच्यासाठी अतिशय चांगला खत म्हणून उपयोग होतो. आणि हे पर्यावरणपूर्वक असं खत आहे, हे कुठलंही रासायनिक खत नाही आहे. तर हा संदेश मी ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना देऊ इच्छितो. म्हणजे आता सर्व विद्यार्थी समोर तुम्ही ते प्रात्यक्षिक करून दाखवतो गणपती विसर्जन कसं करावं. आणि साहजिकच ते घरी जाऊन सुद्धा आपल्या पालकांना सुद्धा सांगणार आहेत की असं आमच्या शाळेमध्ये केलं. हे कुठला चांगला संदेश आहे. हां, तर नक्कीच. आणि त्याच्यामुळे हे असं प्रत्येक पालकांनी करावं असं आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवून त्याप्रमाणे ते गणेश विसर्जन आता आम्ही करणार आहोत. ओके, धन्यवाद. सर नमस्कार. हां नमस्कार. आपली ओळख सांगा. मी सतीश गराडे सह्याद्री इंग्लिशमध्ये काम करतो आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर तुझं सुख करता तुझं दुःख करता या गणेशाचं प्रथमतः कुठलाही या भारत देशामध्ये कार्यक्रम असू द्या, ह्या गणपतीचं स्मरण केलं जातं आणि गणपतीचं स्मरण करत असताना आपलं ज्यावेळी गणरायाचं आगमन होतं अक्षरशः
मुलं त्याची वर्षानुवर्ष वाट पाहतात. आणि आमच्या शाळेमध्ये नवचैतन्य जर पाहिलं गेलं तर आमच्या स्कूलच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल रंजिता तंपी मॅडम यांनी खऱ्या अर्थानं ज्यावेळी आमच्या स्कूलमध्ये रुजू झाल्या आणि ही गणपती बसवण्याची त्यांनी मुहूर्तमेढ रवली आणि त्यांच्या माध्यमामधून इतर शिक्षक असतील, आमचे व्हाईस प्रिन्सिपल असतील सावनी मॅडम व सर्व शिक्षक इतके जोमानं काम करतात आणि खऱ्या अर्थानं नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या स्कूलने केलेलं आहे. विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते अतिशय सुंदर पद्धतीचं सर्व मुलांनी केलेलं आहे आणि ते काम करत असताना मुलांचा उत्साह आणि रोजचा गोडगोड प्रसाद, वेगवेगळा प्रसाद देण्याचं काम हे विद्यार्थी वर्ग करतात. त्याचबरोबर आमचे सहशिक्षक असतील, आंटी असतील, आमचे स्पोर्ट्सचे सर असतील, या सर्वांनी मिळून अतिशय असं मोलाचं काम केलेलं आहे. आणि आमच्या शाळेचे आदरणीय बाळूभाऊ बेगडे, त्याप्रमाणे सुनील बेगडे सर, दत्तात्रय नाटक सर, गणेशजी बेगडे सर, या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि यामधून निश्चितच आम्हाला हा गणपती बसवल्याने नवीन ऊर्जा मिळते. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.
सुखकर्ता दुःखहर्ता नाथाविनाशी गुरुजी प्रेम कृपाजनाची सर्वांगी सुंदर सेंदुराची संगीताचे माळ मुखाभराची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान धन्य माते मा कामना पूर्ती जय देव जय रत्नाची पराची गौरी कुमरा संगनाची मोठी कुंकुमकेश्वरा हिरे जडी मुगड शोभतोरा कुंकुंती मुपुरी कौनी ढागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान धन्य माते मा कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर कनिवर कामना पूर्ती गालिलो तांगन वंदन तांग आलिंग आनंद पूर्ती हरे मणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मन्देव हरेण वाचां करोमि अज्ञम सकल